आपल्या परिसरातील ताजी अपडेट पाहिजे आहे ना, तर मग आजच C24 तास या आपल्या YouTube चॅनलला लाईक करा, शेअर करा, सबस्क्राइब करा आणि बेल आयकॉनवरती क्लिक करायला तर अजिबात विसरू नका। नेवासा तालुक्यामध्ये सर्वदूर पावसाने हजेरी लावली आहे, त्यामुळे तालुक्यातील अनेक गावांचा संपर्क तुटलाय। शनिवारी 27 सप्टेंबर रोजी दुपारनंतर विविध गावांमध्ये जोरदार पावसाने हजेरी लावली, तर रविवारी 28 सप्टेंबर रोजी पहाटे नेवासा तालुक्यामध्ये ढगफुटी सदृश पाऊस झालाय। त्यामुळे घरांसह शेती पिकांचं, दुकानांचं मोठ्या प्रमाणात नुकसान झालं। सोनई गावामधील विविध घरांमध्ये पाणी शिरलंय, तर कौतुकी नदीला पूर आल्यानं मुख्य बाजारपेठेमधील रस्त्याला नद्यांचं स्वरूप प्राप्त झालं। शनी शिंगणापूर येथील पानस नाल्याला पूर आल्यानं शनी मंदिर परिसरात मोठ्या प्रमाणात पुराचं पाणी शिरलंय। पाचेगाव येथील प्रवरा नदीवरील पाचेगाव गोणेगावला जोडणाऱ्या पुलावरनं मोठ्या प्रमाणात पाणी वाहत आहे। नेवासा राहुरी रस्त्यावरील खुपटी येथील नदीच्या पुलावरनं पाणी मोठ्या प्रमाणात वाहत आहे, त्यामुळे अनेक गावांचा संपर्क देखील तुटलाय। नेवासा शहर परिसरामधील नेवासा रानमळा, हंडी निमगाव, नेवासा खुपटी, उस्तळ रोडवरील पुलांवरनं वाहत्या पाण्यामधनं जीव धोक्यात घालून नागरिक प्रवास करतानाचं चित्र बघायला मिळालंय, तर अनेक गावांचा संपर्क देखील तुटला आहे। शंकर नाबदे, C24 तास, नेवासा। कॉंग्रॅच्युलेशन्स वहिनी, बाळ झाल्याबद्दल। पण मी ऐकलंय डिलिव्हरी फार क्रिटिकल होती। आता ठीक आहे ना सगळं? अगं होता थोडा प्रॉब्लेम, पण स्त्रियांच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं मातृसेवा होतं ना साथीला। सगळं सुरळीत झालं। किशोर वयापासून ते रजोनिवृत्तीपर्यंत स्त्रीच्या आरोग्याची संपूर्ण काळजी घेणारं अहमदनगर मधील पहिलं स्त्री रुग्णालय मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, ऑब्स्टेट्रिक, ICU, किशोरवयीन आणि विवाहपूर्व समुपदेशन, गरोदर माता तपासणी आणि प्रसूती, पहिल्या सिझेरियन नंतर नॉर्मल डिलिव्हरीची सोय। मातृसेवा विमेन्स हॉस्पिटल, सक्कर चौक, नवीन टिळक रोड, अहमदनगर। फोन 9850 20 0017।